हमारे प्रिय मंदिर परिवार से जुड़े हुए श्री कृपाल जी कुमार ने आमदार जी से मैं निवेदन करूं तो क्या आप भी पधारें। पूर्व राज्यसभा सदस्य हमारे मंदिर परिवार के मेरे बड़े भाई साहब आदरणीय श्री अजय जी संचेती जी से मैं निवेदन करूंगा आप भी पुष्पार्चन करने के पात्र हैं। तर नागपूरच्या पोद्दारेश्वर राम मंदिरातली ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। शोभायात्रा या ठिकाणाहून निघणार आहे आणि त्यासाठी नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील यामध्ये सहभागी झालेत। बावनकुळे देखील या ठिकाणी आहेत। आज रामनवमी या निमित्तानं शोभायात्रा या ठिकाणी काढली जाते आणि या शोभायात्रेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी होत आहेत। नितीन गडकरी बावनकुळे हे देखील या शोभायात्रेमध्ये सहभागी होत आहेत। मंदिरातील उत्सव मूर्ती रथामध्ये विराजमान करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महापौर नीता ठाकरे यांच्याकडनं श्रीरामाची पूजा या ठिकाणी करण्यात आली आहे। यंदा शोभायात्रेमध्ये 100 पेक्षा अधिक चित्ररथ यामध्ये सहभागी होणार आहेत। रामरथ ओढून शोभायात्रेला या ठिकाणी सुरुवात होईल। तर ही शोभायात्रा ही नागपूरकरांच्या आकर्षणाचं केंद्र आहे। 100 पेक्षा अधिक चित्ररथ या शोभायात्रेमध्ये सहभागी होणार आहेत। अध्ययन रूप से जुड़े हुए हमारे वरिष्ठ मार्गदर्शक आदरणीय श्री रमेश जी बंद आपसे भी निवेदन कृपया आप भी पधारें। रामनवमी त्यानिमित्तानं नागपूरमध्ये ज्या प्रकारे शोभायात्रा काढण्यात येणार आहे तशीच शोभायात्रा आज राज्यभरामध्ये पाहायला मिळत आहे। हमारे वरिष्ठ मार्गदर्शक आदरणीय श्री जयप्रकाश जी गुप्ता। नागपूरचं हे पोद्दारेश्वर श्रीराम मंदिर आणि त्या मंदिरामधून थेट ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। काही वेळातच येथे शोभायात्रा सुरू होणार आहे। रथामध्ये प्रभू श्रीराम विराजमान झालेले आहेत। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी गजानन उमाटी यांच्याकडे। गजानन, आपण ही थेट दृश्य पाहतोय की श्रीरामाची या ठिकाणी पूजा मुख्यमंत्र्यांकडून केली जाते। नक्कीच या ठिकाणचे पोद्दारेश्वर राम मंदिर हे अति प्राचीन राम मंदिर आहे नागपुरातच आणि या ठिकाणी शोभायात्रेचा शुभारंभ जो आहे तो दरवर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्रीरामाचा रथ ओढून होत असतो आणि ती पूजा जी आहे ती आता या ठिकाणी सुरू आहे। श्रीरामाची मूर्ती विराजमान झालेली आहे या रथावर आणि या सोहळ्यात जे आहे ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरचे सगळे आमदार आणि मान्यवर जे आहे ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि भव्य कारण की नागपूरचा हा सांस्कृतिक वैभव आहे। जवळपास 100 पेक्षा जास्त चित्ररथ श्रीरामाच्या या शोभायात्रेमध्ये सहभागी होतात आणि समाजाच्या विधेयकावर भाष्य केलं जातं आणि त्याची सुरुवात जी आहे ती थोड्याच वेळात होत आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि थोड्याच वेळात या ठिकाणी श्रीरामललाची आरती करून जो रथ जो आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हाताने ओढून त्या शोभायात्रेला सुरुवात जी आहे ती या ठिकाणी केली जाते। नक्कीच गजानन, आणखी या सगळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे या सगळ्या शोभायात्रेमध्ये चित्ररथ यामध्ये सहभागी होणार आहेत। कशा प्रकारचे हे चित्ररथ असणार आहेत, रामाची महती सांगणारे असे काही चित्ररथ यामध्ये असतील? सामाजिक महती सांगणारे, धार्मिक आणि सामाजिक संदेश देणारे आहे। यावेळेस पहिल्यांदाच किन्नरांचा चित्ररथ जो आहे तो सुद्धा या ठिकाणी या शोभायात्रेत असणार आहे। त्यासोबतच सिंदूर ऑपरेशन सिंदूर वर भाष्य करणारा चित्ररथ त्यासह वेगवेगळे जे चित्ररथ आहेत ते या ठिकाणी या मध्ये सहभागी होणार आहेत आणि जवळपास 100 पेक्षा जास्त
चित्ररथ आहे आणि आतुरतेनं रामनवमीच्या या शोभायात्रेची वाट प्रतीक्षा असते सगळ्या भाविकांना आणि शहरात जवळपास निम्म्या शहरातून ही शोभायात्रा जी आहे ती जात असते आणि फक्त नागपूरकरच नाही तर मध्य भारतातले छत्तीसगड मध्य प्रदेशचे लोक सुद्धा ही भव्य दिव्य अशी शोभायात्रा बघण्यासाठी नागपुरात येत असतात. हजारोच्या संख्येनं गर्दी असते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या मुस्लिम वस्तीमधनं ही श्रीरामाची शोभायात्रा असते तिथे सुद्धा मोठ्या उत्साहात या शोभायात्रेचं स्वागत केलं जातं. नक्कीच. आणि इथे दृश्य आपण पाहतोय नागपूरमधली. नागपूरच्या पोद्दारेश्वर श्रीराम मंदिरामधून मुख्यमंत्र्यांनी प्रभू श्रीरामाची पूजा या ठिकाणी केलेली आहे आणि इथे आरती होऊन काही वेळातच या शोभायात्रेला सुरुवात होणार आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा श्रीरामाचा रथ या ठिकाणी ओढतील.